हॅलो, हाय मित्रांनो, मी वैभव भोईर. आज आम्ही निघालो आहे चौराई देवीच्या मंदिराकडं. हा मंदिर डोंगराच्या कुशीमध्ये लपलेला आहे. चला मग जाऊया आता, डोंगर चढवूया लागूया. हे बघा वृषाली माझी बायको आणि पुढे जिज्ञासा ऐकर ग, इकडे बघ. थोडी लक्ष दे, आम्हाला पण थोडीशी माहिती सांग, कुठे चालली? किती लांब आहे ग इथून? किती लांब आहे? हा बघा, सोमाटण्या फाट्यावरून 100 मीटरच्या दुरीवरच सोमाटण्या फाट्या चौराई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आता आम्ही डोंगर चढायला लागलेलो आहे. पाहू शकता डोंगर तुम्ही. आता भरपूर झाडे आहेत इथे आणि जिज्ञाने काठी घेतलेली आहे. आता भरपूर दमलेली आहे ती. तशी म्हणजे ती गावाकडून निघालेली आहे आज. आणि आम्ही राध्या आहे म्हण. ही आपली राध्या, लहान मुलगी माझी. बाबांच्या खांद्यावर बसलीस, बाबांना दम लागला. राध्याने मला काठी दिलेली आहे चालण्यासाठी. ते काठीची गरज फक्त तिच्या मम्मीलाच आहे असं वाटतंय मला. राध्या काय म्हणते बघूया. राध्या काय पाहिजे तुला? काठी घेऊन तू डोक्यावर चढणार माझ्या, आणि मला काठी मला तूच देणार आहे काठी? चालेल. जिज्ञा चला. एक तुम्हाला दाखवते बघा, सूर्य मावळताना. चांगला निसर्ग. दिसतो का? आमचा माकडाचा पिल्लू बघा, केस पकडून चाललेला आहे. आणि हा मोठा माकडाचा पिल्लू. आता 6 वाजता चौराई देवीची आरती चालू होते, त्यासाठी आम्ही थोडा फास्ट चाललेलो आहे. चला मग आरती पाहूया, आरतीला जाऊया लवकर लवकर. सर्व फास्ट चालत आहेत, आरतीसाठी निघालेले आहेत. राध्या काठी टाक तुझी, काठी टाक. बघा या साईडला तलेगाव दिसतोय आपल्याला. आरती झाल्यानंतर आम्ही एक मस्तपैकी आई पुढे सेल्फी काढली आणि आईंचा एक फोटो काढला. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओसाठी.